माजी सैनिकांचा सन्मान, हळदीकुंकू समारंभ व गरीब कुटुंबाला आर्थिक मदतीतून विद्याताई गायकवाड यांचा वाढदिवस संपन्न. पनवेल महापालिकेच्या माजी सभापती विद्याताई गायकवाड यांचा वाढदिवस, हळदीकुंकू समारंभ व 50 माजी सैनिकांचा सन्मान करत जनतेच्या उत्स्फूर्त उपस्थितीत गुरुवार दिनांक 6 मार्च रोजी कळंबोली येथे संपन्न झाला. पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीशजी गायकवाड यांच्या आयोजनात त्यांनी आपली बहीण विद्याताईच्या वाढदिवसाचे सुसज्ज असे आयोजन करत उपस्थित जनतेतील कुटुंबाला हातभार लागावा म्हणून 25,000 लकी ड्रॉच्या माध्यमातून नाव निघालेल्या नेताजी कदम यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यात आला. हळदीकुंकूलाही महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. राजा आदईकर यांच्या ऑर्केस्ट्राचा डान्स, गाण्यांच्या कलेचे जनतेने आनंद घेतला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत थोर व्यक्तिमत्वांच्या प्रतिमांचे पूजन केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठांनीही वाढदिवस सोहळ्याला उपस्थिती दर्शवत विद्याताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जगदीशभाईने वाढदिवसाचे सुंदर आयोजन केल्याचे सांगत असा भाऊ मला लाभल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच भविष्यातही जनतेची सेवा करत राहण्याचा मानस विद्याताई यांनी वाढदिवसादिवशी व्यक्त केला. ओके, प्रतीक्षाजी आपण तयार आहात. एक वेस्टर्न डान्स आपल्या समोर मी या ठिकाणी सादर करतोय आणि साऊंड इंजिनियर प्लीज कम. येस, एक खूप सुंदर वेस्टर्न डान्स. सुर में गाना सीखिए पाधानी साहब के साथ. म्यूजिक टीचर. बुंदीचा लाडू मंग्याने वेढला. विद्याताईच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी मी कामधंदा सोडला. जिम्यात बसलो मेन्यात, लाल चोळे अंगात, गुलाल बांगात, माग मुठी रेशमाच्या गाठी, नाव कोण घेती एक कंचनोडे बापूची लेक, नाव कोण घेती लाडी कंचनोडे शंकरची दोडी, नाव कोण घेती आनंद कंचनोडे पिलताची ननंद, नाव कोण घेती बहीण कंचनोडे भिकाची बहीण, नाव कोण घेती राची अल्लाच्या पांडुपाटलाची भाची, नाव कोण घेती पावनी कोगाच्या रामाची मेवणी, नाव कोण घेती दरवाजाच्या आत कंचनोडे सरदाची नाक, पहिली होती आईच्या राणी, आता झाली दादासाहेब पाटलाची राणी. क्या बात आहे ताई. आपला आज अभिष्ट चिंतन सोहळा जनसमुदायाच्या प्रचंड उपस्थितीत एक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. काय भावना व्यक्त कराल? सर्वप्रथम तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करते, कारण आज माझा वाढदिवस असताना महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केलं होतं. तसेच बंधू आणि भगिनींसाठी लक्की ड्रॉ रोख रक्कम 25,000 ही या कार्यक्रमात आम्ही ठेवण्यात आली होती. परंतु जी रक्कम आहे ती योग्य रीतीने योग्य व्यक्तीला पोचल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. एक गरीब वर्गाला कुठंतरी आपला एक मदतीचा हात म्हणून आज गेल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाचा रूपरेषा माननीय उपमहापौर भाई जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आज इथं संपन्न झालेला आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या प्रभागातील तसेच मला मानणारा वर्ग आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त करते आणि याच पद्धतीने असाच प्रेम जिव्हाळा नेहमी राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना करते. आजच्या कार्यक्रमाचं एक आकर्षक आणि वैशिष्ट्य राहिलं आपली देशसेवा करणाऱ्या सैनिकांचं 50 सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि एक देश सेवा करणाऱ्यांचा एक सन्मान आपल्या वाढदिवशी संपन्न झाला. काय भावना व्यक्त करा? जे सैनिक आपल्या घरादाराची पर्वा न करता, आपल्या फॅमिलीची पर्वा न करता आपल्या सुरक्षणासाठी ज्यांनी आपला अहोरात्र देशासाठी दिलेला आहे यांचा सत्कार म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार झाल्यामुळं मला खूप आनंद आहे. आपण एक माजी शिक्षण सभापती पनवेल महापालिकेचे राहिला आहात, पण आज पदावरती नसताना एवढा जनसमुदाय आपल्या पाठीमागे उभा आहे. भविष्यात पुन्हा
राजकीय महापालिका आपण लढवाल अशा प्रकारचं काय सुतोवाच आपण काय का आज का वाढदिवशी कराल का? नक्कीच पुढच्या वाटचालीची सुरुवात ही आम्ही गेल्या 8 वर्षापासूनच आमची सुरुवात आहे. जसं आम्ही नगरसेवकाला निवडून आल्यानंतर जी पद्धत आम्ही ठेवली ती महानगरपालिका झाल्यानंतर 5 वर्षांनी आज गेले 8 वर्ष झाले महानगरपालिका होऊन, आणि तीच सुरुवात, तीच जोश आणि तोच उत्साह माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांमध्ये आहे. आणि असाच त्यांचा जल्लोष दर वर्षाला माझ्या वाढदिवसाला इथं उपस्थित होतोय. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हीच त्यामध्ये कॅचअप केले असेल तुमच्या कॅमेऱ्यामध्ये की ताईवर प्रेम करणारा वर्ग हा किती आहे. आजच्या वाढदिवशी जनतेला आपण काय आश्वासित कराल? मी जनतेला एवढंच सांगेल की आपण दिलेला आशीर्वाद आणि प्रेम हा सदैव माझ्या बरोबर राहू द्या आणि मला अशीच सेवा करण्याची संधी आपण द्याल हीच इथं प्रार्थना व्यक्त करतो. जगदीशभाईचा हात, हा बहीण भावाचं प्रेम आज जनतेने पाहिलं. काय भाईबद्दल काय भावना व्यक्त करा? मला एकच सांगायचं आहे की जर परमेश्वराने जर भाऊ दिला तर माझ्या भावासारखा भाऊ दिला पाहिजे प्रत्येक बहिणीला. की मला म्हणजे सांगायला शब्द कमी पडतील असा मला भाऊ आहे. की माझा भाऊ, माझे वडील म्हणजे माझ्या वडिलांपेक्षाही पुढे जाऊन म्हणजे एक मुलाला जे प्राधान्य दिलं पाहिजे ते माझा बंधू मला नेहमी देतो आणि त्यांच्याच मुले आज मी इथपर्यंत आलेला आहे. आणि याच्या पुढेही भाईंनी राजकीय क्षेत्रातला मला वारस म्हणून घोषित केलेला आहे. त्यांनी ठेवलेला विश्वास हा मी त्यांचा कुठेही कमी पडू देणार नाही एवढंच सांगते. आणि भाईंच्याबद्दल सांगायला तेवढं कमी आहे. आज आपण लाईव्ह बघितलेलं आहे की एक बहिणीसाठी एक भाऊ आज कुठपर्यंत करतोय. ते स्वतः उभे होते आणि मला इथे बसवली. त्यांनी पूर्ण हँडलिंग आज त्यांनी या कार्यक्रमाची केलेली आहे. भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि प्रत्येक बहिणीला असाच भाऊ मिळू द्या हेच प्रार्थना करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय.